जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, माझा आज भाषण करताना कदाचित टेबल फॅन होणार आहे. काय आलं? काय आलं? अरे तुम्ही पण आहात. आता व्यासपीठाजवळ येत असताना मला अग्निशामक दलाचा बंब दिसला. इतकी काय आग नाही लावणार. आज दुपारी मी बसलो असताना मला एका पोलीस अधिकाऱ्यांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की आपण किती वाजता निघणार आहात. म्हटलं का हो? नाही म्हणे काही छोटक फुटक काही संघटना तुमचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करणार आहेत. म्हटलं माझा? नाही म्हणे काय, आम्ही ते सगळे त्यांना डिटेन करू, पकडू वगैरे वगैरे, फक्त तुमचं निघायचं टायमिंग आम्हाला कळलं तर बरं होईल. मी म्हटलं मी तुम्हाला जेव्हा निघणार आहे त्यावेळेला मी तुम्हाला कळवतो. महत्वाची गोष्ट अशी की माझ्या ताफ्याला कोणतरी अडवणार आहे हे इंटेलिजन्सला कळलं. पण पवार साहेबांच्या घरी एसटीचे लोक जाणार आहेत हे इंटेलिजन्सला नाही कळलं. खरं तर त्यांना प्रत्येक गोष्ट माहिती असते. एखादा माणूस शिंकला तर तो करोनाचा शिंकला का साधा शिंकला हेही त्यांना माहिती असतं. असो, पण आज ही जाहीर सभा घेण्याचं प्रमुख कारण काय? सभा का घेतोय मी आज? खरं तर काहीच कारण नाहीये. गुढीपाडव्याची सभा झाल्यानंतर अनेकांनी जे आपापले तारे तोडले, अनेक राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांनी जे तारे तोडले, ते तोडल्यानंतर मला असं वाटलं की याचं उत्तर तर दिलं पाहिजे. पण मला पत्रकार परिषद घेऊन याचं उत्तर द्यायचं नव्हतं. आणि याचं एकमेव कारण असं होतं की पत्रकार परिषद घेतली जर असती मी, तर या सगळ्या पक्षांना जे बांधील काही पत्रकार आहेत ते पण त्याच्यामध्ये शिरतात आणि मूळ विषय राहतो बाजूला आणि हे कुठेतरी भलतीकडे भरकटवतात. आणि मला तो भरकटवून द्यायचा नव्हता. म्हणून मी विचार केला काय करायचं. तर मग मी आमच्या अविनाशला बोलवलं. म्हटलं काय रे, म्हटलं आपण ठाण्याला सभा घेऊया का? म्हटलं मला या सगळ्या गोष्टींची उत्तर द्यायची आहेत. मला या जरूर करू, आपण जोरदार करू. ते दिसतच आहे. मला कोणीतरी मगाशी दाखवलं की आत्ताची ही सभा महाराष्ट्रात काही ठिकाणी
विजेच्या प्रश्नासाठी म्हणून वीज नाही म्हणून थांबवली गेली आहे की तिकडे दाखवत नाहीयेत. काय मूर्ख माणसं आहेत हल्ली, सगळं मोबाईलवरती दिसतं. तुमच्या करंटची अपेक्षा कोणाला आहे? पण आता ही सभा, जाहीर सभा आपली मोठे स्क्रीन लावून जम्मू मध्ये पण दाखवली जाते आहे. जम्मू मध्ये अनेक राज्यांमध्ये ही सभा दाखवली जात आहे. आणि म्हणून मी ही जाहीर सभा आज घेण्याचं इथे ठरवलं की त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं म्हटलं आपण आज जाहीर सभेनेच देऊ. कारण हल्ली काय झालंय, त्या दिवशीची सभा झाली, मग अनेक राजकीय पक्षांशी संबंधित असलेल्या अनेक पत्रकारांनी आपापला कंडू शमवून घेतला. आणि मग वाटेल ते भारतीय जनता पक्षाची स्क्रिप्ट होती. राजकीय पक्षाच्या नेत्यांना सांगणारी हीच सगळी मंडळी. आता सध्या महाराष्ट्रामधल्या अनेक चांगले पत्रकार आहेत, गुणी पत्रकार आहेत, ते ह्या असल्या भामट्या पत्रकारांमुळे एकटे पडलेत. अनेक जण कुठच्या ना कुठच्या तरी राजकीय पक्षाशी संबंधित झालेला आहे. पहिले जातीतनं झाले आणि मग पक्षाकडे गेले. पत्रकारही झालेत आणि काही संपादकही झालेत. आणि त्याच्यामुळे आपण काही बोललं की फक्त टीका करायची. टीका म्हणजे काय, तर त्या राजकीय पक्षांच्या नेत्यांचं जे म्हणणं आहे ते ह्यांनी खरडायचं. दोन वर्षापूर्वी केलेलं गुढीपाडव्यावरचं भाषण काय झालंय मी तुम्हाला सांगतो. यांचं मी एके दिवशी माझे मित्र आशुतोष गोवारीकर यांचा लगान चित्रपट आला होता आणि त्या लगान चित्रपटाच्या नंतर त्यांचा स्वदेश चित्रपट आला होता. तो स्वदेश चित्रपट मी पाहायला गेलो. मला आशुने बोलवलं. मी तो चित्रपट पाहत असताना मला असं वाटलं की मी बाहेर पडलो. चित्रपट पाहिल्यानंतर बाहेर पडल्यावरती मी आशूला विचारलं, म्हटलं अरे आशू काय पिक्चर बनवला? म्हटलं असा काय पिक्चर असतो का? म्हटलं हा काय पिक्चर आहे? मी त्याला काही इकडचं तिकडचं त्याला मी चित्रपटाविषयी काही बोललो वगैरे वगैरे. घरी आलो आणि घरी आल्यानंतर मी विचार केला, मी खरंच चित्रपट पाहिला का? की माझ्या मागे लगान चित्रपट होता. लगान चित्रपट पाहिल्यानंतर मी ज्यावेळेला स्वदेश पाहायला गेलो त्यावेळेला मी माझा एक चित्रपट घेऊन गेलो होतो. माझ्या डोक्यात एक होतं की बाबा आशुतोष गोवारीकरने लगान बनवलाय, लगान नंतर एक असा चित्रपट असेल. आणि मग मी ज्यावेळेला परत तो चित्रपट पाहिल्यानंतर मी आशूला सांगितलं, म्हटलं आशू मला माफ कर, म्हटलं मी तो चित्रपट पाहिला नव्हता, मी काहीतरी डोक्यात वेगळंच घेऊन गेलो होतो. ती जी परिस्थिती होती ना ती अनेक पत्रकारांची होती, अनेक संपादकांची होती. गुढीपाडव्याच्या सभेला ते त्यांचं एक स्वतःचं भाषण घेऊन आले होते की नाही या विषयावरती राज ठाकरे बोलणार, या विषयावरती राज ठाकरे बोलणार, हा विषय आणतील, या विषयावरती बोलतील. तीन वर्षापूर्वीच्या गुढीपाडव्याच्या सभेला नाही का ते नरेंद्र मोदींवरती बोलले होते. मग या वेळेला पण ते बोलतील. मी नाही बोललो, तेव्हा बोललो होतो, परत तशी वेळ आली तर बोलीन. इतरही विषय आहेत, तुमचेही वाभाडे काढायचे आहेत मला. म्हणजे गेल्या निवडणुकीच्या वेळेला ज्या वेळेला बहुमत शिवसेना भारतीय जनता पक्षाकडे आल्यानंतर पण ज्या प्रकारे तुम्ही मतदारांची प्रतारणा केली
आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार बनलं त्याच्या अगोदरचा एक पहाटेचा शपथविधी झाला, तो फिसकटला आणि मग यांचं सरकार बसलं. आता या दोन्ही गोष्टींवरती मी बोलल्यानंतर ह्याच्यात भारतीय जनता पक्षाची स्क्रिप्ट कुठची आली? ही तर स्क्रिप्ट अख्ख्या महाराष्ट्राला, देशाला माहिती आहे. ते विसरले होते, फक्त आठवण करून दिली मी. ज्या वेळेला मी नरेंद्र मोदींवरती मी ज्या वेळेला बोलत होतो, त्यांच्या भूमिका काही मला नाही पटल्या, उघडपणे बोललो. आता हे सांगतायत की मला म्हणे ईडीची नोटीस आली म्हणून मी म्हणे मी ट्रॅक बदलला. मी नाही ट्रॅक बदलला, मला नाही लागत ट्रॅक बदलायला. माहिती करून काही घ्यायचीच नाही. IL&FS नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीची इन्क्वायरी होती, ज्याच्यामध्ये कोहिनूर, ज्याच्यामध्ये मी होतो. मी एका वर्षाच्या आत त्यातनं बाहेर पडलो. मी म्हटले झंगाट आपल्याला परवडणार नाही. म्हणजे व्यवसाय नाही करायचा का कोणी? आणि त्या कंपनीची जी इन्क्वायरी निघाली त्याच्यातनं मला ती नोटीस आली होती आणि मी ती नोटीस आल्यावरती ईडीच्या कार्यालयात गेलो. शरद पवार साहेबांना नुसती फक्त चाहूल लागली येते म्हणून. केवढं नाटक केलं त्याच्यावरती. आणि जर या हाताने जर काही पापच केलेलं नाहीये, नोटीसी कोणत्या पण येऊ देत, त्या राजकीय असू देत नाही तर कायदेशीर असू देत, भीक नाही हलत मी त्याला. बरं, ज्या वेळेला मी बोललो ती गोष्ट उघडपणे बोललो की मला ह्या भूमिका नाही पटल्या म्हणजे नाही पटल्या. पण त्याच नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये ज्या वेळेला एखादी भूमिका त्यांची, ज्या वेळेला त्यांचं धोरण 370 कलम ज्या वेळेला काश्मीरमधलं रद्द केलं त्याला अभिनंदन करणारा पहिलं ट्विट माझं होतं. नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधान या देशाला मिळावा असं बोलणाऱ्या या देशामधला पहिला माणूस मी होतो. त्याच्यानंतर बाकीचे बोलले आहेत. ज्या वेळेला मी एखादं स्वप्न ज्या वेळेला एखाद्या पंतप्रधानाकडनं पाहतो, 30 वर्षानंतर म्हणजे राजीव गांधींच्या नंतर एका व्यक्तीच्या हातामध्ये या देशामधलं पूर्ण बहुमत आल्यावरती या देशामध्ये कोणकोणत्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या, ज्या मी माझ्या भाषणांमधनं पण बोललो होतो तेव्हा. आजही माझी तीच मागणी आहे की बाकीच्या गोष्टी सोडा, ज्या झाल्या त्या झाल्या. पण नरेंद्र मोदींना माझं सांगणं आहे, आजही सांगणं आहे, या 2 मागण्या तुम्ही पूर्ण करा. या देशावरती खूप मोठे उपकार होतील. एक म्हणजे या देशामध्ये समान नागरी कायदा आणा. आणि दुसरं म्हणजे या देशातल्या लोकसंख्येवरती पहिल्यांदा नियंत्रण आणता येईल असा कायदा आणा. आम्हाला काय असूया नाहीये की आमच्याकडे 1 तुमच्याकडे 5-5. आम्हाला त्याचा नाही त्रास होत. पण ज्या प्रकारे लोकसंख्या वाढते, ज्या प्रकारे हा देश एके दिवशी फुटेल, पण ह्या काही गोष्टी या देशामध्ये होणं गरजेचे आहेत, आवश्यक आहेत. त्याच्यामुळे मला ज्या गोष्टींबद्दल विरोध करायचा होता तो मी केला. उद्या जर एखादी गोष्ट मला जर नाही पटली तर परत करीन.
परंतु विनाकारण आपलं उठले, भाषणाला उठले आणि उगाच विरोध करायचा नाही. आता तुम्ही चिखल खाल्लाय, तुम्ही शेड खाल्लाय, आता तुमच्यावर. माझ्या भाषणानंतर काही प्रतिक्रिया आल्या. म्हटलं विसरायला नको. सुप्रिया सुळे बोलतायत. लाव रे तो व्हिडिओ म्हणणारे एका नोटीसने बदलतील याचं मला आश्चर्य वाटतं. म्हणजे मला आश्चर्य या गोष्टींचं वाटतं की एकाच घरात राहून अजित पवारांच्या घरी रेड पडते पण तुमच्या घरी रेड पडत नाही. ह्याचं कारण मला कळेल का? कारण इकडे महाराष्ट्रात कसं आहे, एक एक जण पोहोचवला की पवारसाहेब मोदींची भेट घेतात पुढचा माणूस सांगायला. देशमुख गेले, मग परत एक भेट घेतली. अजितचं काय, मग रेड टाकल्या, रेड कंप्लीट झाल्या, परत भेट घेतली. तो जरा नवाब मलिक जरा फाजीलपणा जास्ती करतोय, जरा जरा थोडंसं लक्ष द्या. मग नवाब मलिक, आता नवाब मलिकांचं झालं. परवा दिवशी एक फोटो काढला सगळ्या राज्यसभेतल्या खासदारांचा, नंतर हळूच जाऊन परत आतमध्ये परत भेटले. मग काहीतरी संजय राऊत बद्दल बोलले. असं म्हणे आज काय बोलले माहित नाही. मी त्यांच्या वाढदिवसाच्या भाषणाच्या वेळेला बोललो होतो की पवार साहेब खुश झाले म्हणजे भीती वाटायला लागते. आज पवार साहेब संजय राऊतवरती खुश आहेत. कधी टांगलेला दिसेल कळणार पण नाही. याच्यामध्ये अनेक काँग्रेसवाले गेलेले आहेत. आणि उशिरा समजतं की तेव्हा ते वागले होते, ते बोलले होते, ते आज लागलंय. अजित पवारांच्याकडे रेड पडते, अजित पवारांच्या सख्या बहिणींच्या घरी रेड पडते, आणि त्याच्यानंतर देखील पवार साहेब आणि नरेंद्र मोदी यांचे अत्यंत मधुर संबंध राहतात. कसं काय? मी कधी बघितलं नाही पवार साहेबांना भडकलेलं कधी बोलताना. मी ज्यावेळेला उघडपणे बोलत होतो त्यावेळेला ह्यांच्या शेपट्या आतमध्ये होत्या सगळ्यांच्या. हे कोणी बोलले नाही, ते दुसरे एक ते जयंत पाटील. बघा ते जयंत पाटील काय म्हणतायत. हे कधी म्हणे गेले होते उत्तर प्रदेशामध्ये की ज्यांना आता उत्तर प्रदेशचं कौतुक वाटतं. जयंत पाटील, माझं भाषण नीट ऐका. मी म्हटलं ज्या बातम्या कानावरती येत आहेत त्याप्रमाणे जर उत्तर प्रदेशमध्ये जर विकास झालेला असेल तर त्याचा मला आनंद आहे. माझी भाषा काय आहे? जर तरची भाषा आहे. ज्या बातम्या माझ्या कानावर येत आहेत तसा जर विकास झाला असेल तर. तुम्हाला आठवत असेल तर गेल्या 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला मी सतत सांगत होतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ज्यावेळेला नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधान होतील ते झाल्यावरती त्यांनी उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड या 3 राज्यांकडे लक्ष द्यावं. त्या 3 राज्यांचा विकास करावा. या 3 राज्यांमधनं बाहेर पडणारी माणसं जी महाराष्ट्रामध्ये येत आहेत, महाराष्ट्र यांचं ओझं सहन करू शकत नाही. माझी सगळी भाषणं काढून बघा. आणि सुप्रिया सुळेंनी बोलायचं नाही हो.
ह्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे आहेत. जयंत पाटील, आता जयंत पाटलाला काही सांगा, चकित चंदू. एकदा मागे गृहमंत्री असताना मी त्याला सांगत होतो, ह्याच सगळ्या गोष्टी सांगत होतो. म्हटलं अहो जरा एकदा त्या बेरामपाड्यामध्ये जाऊन बघा, एकदा ह्या सगळ्या वस्तीमध्ये जाऊन बघा. इकडे म्हटलं अत्यंत भीषण अवस्था आहे म्हटलं तिकडे. कधी म्हटलं तिथे कुठे शस्त्र असतील, बॉम्ब असतील. खरे की काय मला काही कल्पनाच नाही. सतत चेहरा चकित चंदू. आश्चर्य झालेलं असतं, सारखं आश्चर्य. संपलेल्या पक्षाबद्दल मी काय बोलणार. संपलेला पक्ष, अरे येऊन बघा, हा काय संपलेला पक्ष आहे का? म्हणजे विजलेला पक्ष आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणे विजलेला पक्ष आहे. जयंतराव, हा विजलेला पक्ष नाहीये, हा समोरच्यांना विझवत जाणारा पक्ष आहे. माझ्या अक्षरावरती जरा थोडासा इकडे तिकडे झालं असेल तर बघून घ्या. हे काय मला सांगताय, यांचा मतदारसंघाबाहेर यांना कोणी हुंगून विचारत नाही. आणि मला सांगतात की यांचे आमदार काय झालं, आमदार कुठे गेले. राष्ट्रवादी काँग्रेस हा निवडून येणाऱ्या आमदारांचा, उमेदवारांची मोळी आहे. ती निवडून येणाऱ्या जे लोक असतात त्यांना एकत्र करून बांधलेली मोळी आहे. त्याची रस्सी फक्त पवार साहेब आहेत. ही माणसं कुठच्याही दुसऱ्या पक्षामध्ये गेली की निवडून येतील. मग भुजबळ म्हणालेत, भुजबळ म्हणतायत त्यांनी माझ्यावरती टीका केली हे खरं आहे. मीही मोदी बीजेपी विरोधात बोलत होतो, त्यामुळे मला जो त्रास सहन करावा लागला तो मी सहन केला, पण त्यासाठी मी माझा मार्ग बदलला नाही. अच्छा, भुजबळ साहेब, तुमचे सीए, तुमचा चार्टर्ड अकाउंटंट आणि तुमच्या बरोबरचा एक माणूस यांनी केलेल्या केसेसमुळे तुम्हाला आज जावं लागलं. भारतीय जनता पक्ष किंवा मोदींवरती टीका केल्यामुळे नाही जावं लागलं. यांच्या संस्थेमधल्या गैरव्यवहारामुळे जावं लागलं आतमध्ये. मोदींवरती टीका केली म्हणून नाही जावं लागलं. 2-2.5 वर्ष जेलमध्ये गेल्यानंतर पहिला शपथविधी यांचा होतो. बरं, सगळेजण सांगतायत संपलेला पक्ष आहे, त्याच्यावर काय बोलणार, तरी बोलतायत. रकानेच्या रकाने भरतायत, रकानेच्या रकाने लिहितायत. आमचे शेवटचे लाडके अजित पवार काय म्हणतायत बघा. त्यांचा एक आवडता शब्द आहे पठ्ठ्या. यांना काय म्हणे, भोंगे आत्ताच दिसले का म्हणे, आत्ताच सुचले का, याच्या अगोदर काय म्हणे झोपा काढत होतात का. अजित पवार, मी कधी कधी कुठची कुठची गोष्ट बोललोय ना, हे मला नीट आठवतंय. आणि तुमच्या फक्त माहितीसाठी म्हणून मी 3 व्हिडिओज आणलेत.
मी याच्या अगोदरही बोललो होतो, परंतु त्याचे मला काही व्हिडिओ सापडले नाहीत. सोक्षमोक्ष लावलेला बरा असतो. काय झालं, तो जो सकाळचा शपथविधी झाला त्याच्यानंतर जो पवार साहेबांनी जो आवाज काढला, तो आवाज काढल्यानंतर 3-4 महिने अजित पवारांना ऐकू येत नाही. बॉम्ब फुटल्यानंतर माहितीये कू असा एक आवाज येतो कानात, काही ऐकू येत नाही. तसा तो आवाज काढल्यानंतर त्याला 3-4 महिने कू असा आवाज येत होता. त्याच्यामुळे मी काय बोललो हे त्याला कळलंच नाही. तरी पण मी तुम्हाला पहिला जे मी माझं बोलणं बोललोय 28 जुलै 2018 या दिवशी मी काय बोललोय तुम्ही बघा. आज महाराष्ट्रामध्ये असतील नाही तर देशामधले अनेक मुसलमानांना मी अनेक येतात तेव्हा मी त्यांना पण सांगतो, कशासाठी पाहिजे तुम्हाला लाऊडस्पीकर? सकाळची बांग देताना किंवा काय सकाळची अजान देताना आणि नंतरच्या तुम्हाला काय बांग देताना कशाला लाऊडस्पीकर पाहिजे? कोणाला कळवायचं असतं तुम्हाला? नमाज पडायचं आहे घरामध्ये पडा ना, रस्ते कशाला अडवताय? 1 ऑगस्ट 2018 फक्त सायलेन्स होऊन आम्हाला आणि मग मशिदीवरचे जे लाऊडस्पीकर लागतात जे त्या दिवशी मी त्या औरंगाबादला गेलो संध्याकाळच्या वेळेला, तर मला असं वाटलं की बांगेची कॉन्सर्ट सुरू आहे. सगळ्या ठिकाणून आपले जोर जोरात चालू आहे ते सगळं. त्यांनी त्यांचं त्यांना काय बांग मारायची काय, त्यांना अजान पडायचंय किंवा काय करायचंय तुमचं तुम्ही करा ना. लाऊडस्पीकर कशाला लागतोय? आणि हे 12 महिने 24 तास चालू आहे. इथे फक्त गणेशोत्सवासाठी तुम्हाला 10 दिवस मागतायत, मग 10 दिवसामध्ये तुम्हाला सगळ्या परवानगी बिरवानगी लागतात, त्याला अडखटी आणताय तुम्ही. आता लॉकडाऊन लागायच्या अगोदर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जानेवारी 23 ला जे अधिवेशन झालं होतं त्या अधिवेशनामध्ये मी काय बोललो होतो. धर्म प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये ठेवावा आणि त्याच्यासाठी मशिदींवरचे जे लागणारे भोंगे आहेत हे भोंगे देखील तितकेच बंद झाले पाहिजेत. हे तेव्हाच मी बोललो होतो. तुमची प्रार्थना, धर्म प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये ठेवावा आणि त्याच्यासाठी मशिदींवरचे जे लागणारे भोंगे आहेत हे भोंगे देखील तितकेच बंद झाले पाहिजेत. हे तेव्हाच मी बोललो होतो. अजित पवारांना ऐकून आलं. तुमची प्रार्थना आहे बंद कर आता. मी ह्याच्या आधीही बोललो, ऐकू नाही आलं. लॉकडाऊनच्या काळामध्ये कान साफ झाला असणार. गुढीपाडव्याचा भोंगा ऐकू आला. बरं मी चुकीचं काय बोललो? या मशिदींवरच्या भोंग्यांचा अख्ख्या देशाला त्रास होतोय. ह्याच्यामध्ये धार्मिक विषय कुठे आहे? तुम्हाला जो काय नमाज पडायचा आहे, तुम्हाला जी काय अजान द्यायची घरामध्ये द्या. शहरांचे रस्ते कशाला अडवताय? शहरांचे फुटपाथ कशाला अडवताय? प्रार्थना तुमची आहे, आम्हाला काय ऐकवताय? आणि जर सांगून जर समजा तुम्हाला समजत नसेल की हे भोंगे खाली उतरवा, तुम्ही आम्हाला विनाकारण त्रास देऊ नका, हे जर नीट सांगून समजत नसेल
तर तुमच्या मशिदीच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणार. वातावरण आम्ही नाही बिघडवत आहोत. आम्ही वातावरण नाही बिघडवत आहोत. हा धार्मिक विषय मुळात नाहीच आहे, हा सामाजिक विषय आहे. वयस्कर लोकांना, विद्यार्थ्यांना, महिलांना, सर्वांना या गोष्टींचा सकाळी त्रास होतो. 5-5 वेळा तुम्ही दिवसभराबंद तिकडे नमाज पडता, बांग देता. एक तर सगळे बेसूर असतात. काय म्हणून आम्ही ऐकायचं? रस्त्यावरती घाण झाली तर आपण रस्ता साफ करतो, फुटपाथवरती घाण झाली तर आपण फुटपाथ साफ करतो. मग जर कानाला त्रास होत असेल तर भोंगे खाली उतरवलेच पाहिजेत. आणि राज्य सरकारला माझं सांगणं आहे, याच्यामधून आम्ही मागे हटणार नाही. तुम्हाला काय करायचं असेल ते करा. या गोष्टीचा एकदा सोक्षमोक्ष हा लागलाच पाहिजे. ज्या देशांमध्ये तुम्हाला जिथे बंदी आहे, अनेक परदेशामधल्या देशांमध्ये बंदी आहे, निमूटपणे ऐकता ना तिकडे. आज माझे अनेक असे मुसलमान परिचयाचे लोक आहेत, ते येऊन सांगतात की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. असा कोणता धर्म आहे जो दुसऱ्या धर्मीयांना त्रास देतो? आज तुमचा रमजान चालू आहे, आम्ही समजू शकतो. आमचाही गणपती उत्सव असतो, नवरात्र उत्सव असतो. 10 दिवसामध्ये आपण समजू शकतो. तरीही तो लाऊडस्पीकर कमीच लावला पाहिजे, तो भाग वेगळा. काही सणवार असेल तर आपण समजू शकतो. हे 365 दिवस ज्यावेळेला तुम्ही हे लाऊडस्पीकर मधनं ह्या गोष्टी तुम्ही ऐकवता, कशासाठी, कोणासाठी? 3 तारखेला ईद आहे. माझी राज्य सरकारला, गृह खात्याला माझी विनंती आहे की कुठचीही तेढ, कुठचीही दंगल, कुठच्याही गोष्टी आम्हाला निर्माण करायच्या नाहीत. आम्हाला त्याची इच्छा देखील नाही. महाराष्ट्राचं स्वास्थ्य आम्हाला बिघडवायचं नाही. पण आज 12 तारीख आहे. 12 ते 3 मे महाराष्ट्रातल्या सगळ्या मशिदींवरच्या मौलवींशी तुम्ही त्यांना बोलवून घ्या. त्यांना सांगा सर्व मशिदींवरचे लाऊडस्पीकर हे उतरले गेले पाहिजेत, खाली आले पाहिजेत. 3 तारखेनंतर तुम्हाला कोणताही त्रास आमच्याकडनं होणार नाही. अठरा जुलै 2005 चा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे किंवा त्यांची टिप्पणी आहे. इतरांची शांतता बिघडवून तुम्ही तुमची प्रार्थना करा किंवा मोठे ध्वनिक्षेपक किंवा मोठी वाद्य वाजवून प्रार्थना करा असं कुठलाही धर्म सांगत नाही. आमच्या मते समाजात धर्माच्या नावाने म्हातारी माणसं, आजारी रुग्ण, विद्यार्थी यांची पहाटेची झोप बिघडवणं, दिवस खराब करणं आणि बाकीच्यांचा दिनक्रम विस्कळीत करणं अशा गोष्टींना मुळीच परवानगी देता कामा नये. जर सुप्रीम कोर्टाने जर समजा ही गोष्ट सांगितलेली असेल
तर राज्यातल्या गृह खात्याला त्याची अंमलबजावणी करायला काय प्रॉब्लेम आहे? हे होत का नाहीये? मतांसाठी? म्हणजे हे मतांसाठी म्हणून वाटेल त्या प्रकारे धर्म चालवणार आणि आम्ही उघड्या डोळ्यांनी आणि उघड्या कानांनी बघत बसायचं, हातावर हात ठेवून आम्ही उभं राहायचं फक्त. आणि हा देशभर त्रास आहे. जे आज माझं भाषण ऐकत असतील त्या सर्व तमाम हिंदूंना माझं सांगणं आहे, 3 तारखेपर्यंत जर ऐकले नाही तर देशामध्ये जिथे जिथे मशिदी असतील, जिकडे बांग सुरू असेल तिकडे हनुमान चालीसा हे लागलंच पाहिजे. अख्ख्या देशभर लागलं पाहिजे. आम्हाला काय त्रास होतो तो एकदा त्यांना होऊ देत. एकमेकांना त्रास देणारा धर्म असू शकत नाही. आणि ह्याच्यावरती ह्यांची बाजू घेणारे हे इकडचे ते आवाड, काय पण चेहरा आहे, नागाने फणा काढावा ना तसा. आता उद्या काहीतरी बोलेलच, डसू शकतो, बिसू शकतो वगैरे वगैरे. ये शेपटा धरतो, गरगर फिरवतो आणि फेकून देतो. राज ठाकरेंनी म्हणे सांगितल्याप्रमाणे कुठच्या दर्ग्यामध्ये किंवा कुठेही मदरशामध्ये जर समजा वस्त्रा जरी सापडला तरी मी राजकारण संन्यास घेईन. सापडेल कसा? दाढी करतच नाहीत. वस्त्रा कसा सापडेल? बरं, इकडून तिकडून तुला वस्त्रा दिसला, त्याच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते मला. आवाड, आता मी 4 गोष्टी तुम्हाला वाचून दाखवतो. चोवीस ऑगस्ट 2001, नीट ऐका आम्ही काय बोलतोय ते. 24 ऑगस्ट 2001 रोजी मुंब्रा कौसा परिसरात सिमी नावाची जी आतंकवादी संघटना आहे, सिमीच्या 6 हस्तकांना अटक. 20 डिसेंबर 2001 रोजी संसदेवरील हल्ल्याप्रकरणी कुख्यात अबू हजमा याला मुंब्र्यातून अटक. 16 मार्च 2002 रोजी मुंब्र्यातून कुख्यात हजबुल मुजाहिद्दीन संघटनेच्या 4 अतिरेक्यांना अटक. कोणा एका नेत्याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी 3घांना अटक. 23 जानेवारी 2004 रोजी एक दहशतवादी जेरबंद. गुजरात पोलिसांच्या चकमकीत ठार झालेली इशरत जहां शेख ही देखील मुंब्र्यात राहत होती. 2016 मध्ये ताब्यात घेतलेला आयसिसचा हिंदुस्थानातील म्होरक्या मुदब्बीर शेख हा गेली कित्येक वर्ष मुंब्र्यातील अमृतनगर येथे राहत होता. 17 एप्रिल 2003 रोजी लष्कर ए तोयबाच्या 2 अतिरेक्यांना अटक. 16 मे 2003 रोजी मुंब्रा येथूनच मुलुंड बॉम्बस्फोट प्रकरणी मोहम्मद नैमुद्दीन या व्यावसायिकाला अटक. मुंब्र्यात रिजवान मोमीन या संशयित अतिरेक्याला अटक. सव्वीस जानेवारी 2019 मध्ये मुंब्रा येथील तलाह उर्फ अबू बकार हनीफ पोत्रिक याला दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली. हे सगळे मुंब्र्यातले आहेत, जिथून आवाड निवडून येतो. आता तुम्ही म्हणाल की वस्त्रा नाही सापडला, आता कसा संन्यास घेणार? मी कुठे बोललो तो अतिरेकी सापडत नाहीत म्हणून? या अशा अनेक असंख्य घटना
या देशामधल्या अनेक मदरसांमध्ये चाललेले आहेत. याच्यामध्ये पाकिस्तानी सगळे हस्तक आहेत, याच्यामध्ये अतिरेकी आहेत, याच्यामध्ये शस्त्र सापडत आहेत. आणि खरंच सांगतो, याच्यामध्ये या देशामधला प्रामाणिक जो खरंच या देशावरती प्रेम करणारा जो मुसलमान आहे ना, तो ह्याच्यामधनं भरडला जातोय. हे आमचे सलीम मामू शेख बसले इथे. सलीम मामा उभा राहा. सलीम मामा शेख याच्या मतदारसंघामध्ये 95% हिंदू लोक राहतात, पण सलीम निवडून येतो. याचं कारण हे मराठी मुसलमान, या देशावरती प्रेम करणारे मुसलमान, या देशाशी प्रामाणिक असलेले मुसलमान असंख्य आहेत, पण हे या लोकांमुळे भरडले जात आहेत. हा जो देशामध्ये धर्माचा अतिरेक करणारी जी लोक आहेत ना, हे त्यांच्यामुळे भरडले जात आहेत. याच्यापेक्षा वेगळी अजून काय भूमिका असावी मला जरा सांगा. आणि पवार साहेब सांगतायत मी जातीयवाद भडकवतो. बरं, पवार साहेबांनी सांगावं, राष्ट्रवादी काँग्रेसने सांगावं राज ठाकरे त्याची भूमिका बदलतो म्हणून. राष्ट्रवादी काँग्रेसने बोलावं. हेच शरद पवार ज्या वेळेला सोनिया गांधी विदेशी पंतप्रधान करतात, परदेशी पंतप्रधान या देशाला चालणार नाही, हे बोलणारी पहिली व्यक्ती सन्माननीय माननीय बाळासाहेब ठाकरे होती, की ज्यांनी सांगितलं परदेशी व्यक्ती चालणार नाही म्हणून या देशात. आणि मग तो धागा पकडून पवार साहेबांनी काँग्रेसमधनं बाहेर पडले की विदेशी पंतप्रधान आम्ही मान्य नाही करणार म्हणून. 99ला बाहेर पडले, सोनिया गांधी नकोत म्हणून बाहेर पडले. निवडणुकांचा निकाल लागला आणि परत काँग्रेस बरोबर गेले आणि मला असं वाटतं कृषी मंत्री झाले. 2 महिन्यात भूमिका बदलली. अशा तर असंख्य सांगता येतील अशा की जिकडे पवार साहेबांनी भूमिका बदलल्या. हे काय मला सांगतायत मी कोणती भूमिका बदलली? हिंदुत्वाची भूमिका मी आज नाही आणली आहे. आठवून बघा, या देशामध्ये पाकिस्तानी कलावंतांना डोंगरावरती लात मारून हाकलून देणारी संघटना कोणती होती, पक्ष कोणता होता? परत जर चित्रपटामध्ये पाकिस्तानी कलावंत घाल तर याद राखा, हे प्रत्येक प्रोड्युसरला नोटीस कोणाकडे गेली होती? जे आपल्याकडे येऊन गाणी गात होते, आपल्याकडे येऊन चित्रपटामध्ये काम करत होते, या सगळ्यांना ज्यांनी हाकलून दिलं तो माझा महाराष्ट्र सैनिक होता. आझाद मैदानवरती ज्या वेळेला त्या कुठची संघटना ती रजा अकादमीने ज्यावेळेला मोर्चा काढला, आमच्या पोलीस भगिनींना मारलं. त्या घोळका करून त्या पोलीस भगिनींना आतमध्ये घ्यायचे आणि त्याला काय शारीरिक त्रास दिले हे आमचे इथे पत्रकार आहेत सगळे. यांच्या गाड्या फोडल्या, जाळल्या, आमच्या पोलिसांना मारलं, कोणी प्रतिक्रिया नाही दिली. त्यांच्या विरोधात फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोर्चा काढला आणि तो मोर्चा काढल्यानंतर तिथे जो मुंबईचे पोलीस कमिशनर होते त्यावेळेला आरोप पटनायक हे आले आणि ते आमच्या पोलिसांवरतीच डाफरायला लागले. समोरून ते हल्ला करतायत आणि हे सांगतायत, पोलिसांना सांगतायत नाही हल्ला नाही करायचा, त्याला मारायचं नाही, त्याला कुठची गोष्ट करायची नाही. तो मोर्चाच मुळात काढला होता आरोप पटनाईकना मुंबईच्या पोलीस कमिशनर पदावरनं काढून टाकण्यासाठी म्हणून. आणि तो मोर्चाच इतका ताकदवार होता
की सरकारला निर्णय घ्यावा लागला आणि अरूप पटनाईकना मुंबई पोलीस कमिशनर पदावरनं काढून टाकण्यात आलं. हा काढलेला मोर्चा हा आमचा होता. अगोदरच्या गोष्टी जर समजा हे विसरून गेले असतील तर आठवण करून देतो. एकदम सगळे त्या गुढीपाडव्याच्या सभेनंतर एकदम सरफटले सगळे. काय उत्तर देऊ, काय करायचं, काय नाही करायचं. मग ते आपलं एकच पालुपत लावलं. ईडीची नोटीस आली, ईडीची नोटीस आली. परत आली तर परत जाईल. तुम्ही जाताय का? नुसत्या फक्त प्रॉपर्टी अटॅच केल्या तर शिव्या द्यायला लागली पत्रकार परिषदेत. काय पण भाषा पत्रकार परिषदेमधली. पत्रकार परिषदेमध्ये येऊन एका वर्तमानपत्राचा संपादक येतो आणि तो काय म्हणतो, भडवा, चुतिया. कशामुळे झालं हे सगळं? कारण आलं इथं अंगाशी. हे कुठचे आहेत तेच कळत नाहीत. हे शिवसेनेचे आहेत का राष्ट्रवादीचे आहेत? ह्यांच्यासाठी एक फार छान शब्द आहे. आमच्या आजोबांनी फार छान शब्द काढला होता असल्या वृत्तीच्या लोकांसाठी. हे सगळे लवंडे. वरती अनुस्वार आहे, लक्षात ठेवा. म्हणजे काय तर आपल्याकडे पूर्वी जेवायला पत्रावळी असायची आणि मग ती एक द्रोण असायची. त्या द्रोणेमध्ये वरण टाकलं, आमटी टाकली की ती तिकडे पण लटकते. मग ती लवंडे जिकडे म्हणून ते लवंडे. शिवसेनेकडनं पडलं की शिवसेनेकडे लवंडे, राष्ट्रवादीकडनं पडलं की राष्ट्रवादीकडे लवंडे. ती असे लवंडे. केवढं झोंबलं त्यांना ते. मी जे पवार साहेबांबद्दल जे बोललो की जातीयवाद जो आला महाराष्ट्रामध्ये, जात होतीच. असंख्य वर्ष, अनेक हजारो वर्ष जात आहे या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये. प्रत्येक जातीला, प्रत्येक जातीतल्या माणसाला आपापल्या जातीबद्दल अभिमान होता. 99ला ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला, तो जन्म झाल्यानंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण करायला लावला. आमच्या मुलांची माथी भडकवली गेली. इतिहास चुकीचा सांगितला गेला म्हणे. पवार साहेब सांगतायत म्हणे इतिहास चुकीचा सांगितला गेला. मला सांगा ते काय त्या कुठच्या संघटना काढल्यात ना राष्ट्रवादीने, संभाजी बी ग्रेड, सी ग्रेड वगैरे अशा अनेक संघटना त्यांनी काढल्यात. या 99 नंतरच कशा का आल्या? योगायोग? योगायोग नाही, यांनीच काढल्या. तुम्हाला मी शरद पवार साहेबांच्या एक मुलाखत घेतली होती पुण्याला. मी त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारला होता. आज काढून बघा. मी त्याच्या पुढे त्यांचं वय ऐकून बघून मी फार खोलात गेलो नाही. पण शरद पवार साहेब ज्या ज्या वेळेला भाषण करतात राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाल्यापासून, त्यावेळेला ते काय म्हणतात, हा महाराष्ट्र कोणाचा? शाहू फुले आंबेडकरांचा. मान्यच आहे. पण त्या अगोदर हा महाराष्ट्र सर्वप्रथम जर कोणाचा असेल तर तो आमच्या छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. पण पवार साहेब कधीही, शरद पवार साहेब कधीही छत्रपतींचं नाव घेताना तुम्हाला दिसणार नाहीत, कुठच्याही सभेमध्ये दिसणार नाहीत. कारण छत्रपतींचं नाव घेतल्यानंतर मुसलमान मतं गेली तर काय करायचं? आणि म्हणून शिवछत्रपतींचं आमच्या कधीही ते नाव घेत नाहीत. शाहू फुले आंबेडकर
आणि मग छत्रपतींवरचं राजकारण करायचं असेल, त्याच्यामध्ये जर जातीचं राजकारण करायचं असेल, माझ्या महाराष्ट्रामधल्या मराठा बांधवांची भगिनींची जर माथी भडकवायची असतील, मग दुसरे कोणीतरी पुस्तकं लिहिलीत, मग ती ब्राह्मणांनी पुस्तकं लिहिलीत, मग अजून कोणीतरी काहीतरी लिहिलंय. त्यांचंच एक भाषण बघत होतो म्हणे, अफजल खान म्हणे इथे आला होता, त्यावेळेला महाराजांनी त्याचा कोथळा बाहेर काढला, पण त्याच्यामध्ये काही हिंदू मुसलमान असं काही नव्हतं. मग पवारसाहेब तो कशासाठी आला होता? तो काय केसरी टूर्स आणि काय ते वीणा वर्ल्डचं तिकीट घेऊन आला होता काय महाराष्ट्र दर्शन करायचं म्हणून? छत्रपतींची आमच्या ओळख काय? छत्रपतींनी ज्या वेळेला या स्वराज्याची शपथ घेतली त्यावेळेला हातामध्ये ध्वज कोणता घेतला? भगवा घेतला, आमच्या भागवत धर्माचा घेतला, आमच्या महाराष्ट्राचा घेतला, आमच्या संतांचा घेतला, आमच्या मंदिरांवरचा घेतला. ही लढाई तेव्हा कधी तुम्हाला दिसली नाही का की हिरव्या झेंड्याच्या विरोधातला हा भगवा झेंडा, ही लढाई तुम्हाला दिसली नाही? स्वतः शरद पवार साहेब हे स्वतः नास्तिक आहेत, त्याच्यामुळे ते धर्माकडे बघताना नास्तिकतेतनं बघतात. एखादा मिळाला तर दुर्मिळ फोटो तुम्हाला मिळेल, एखादा पवार साहेबांचा मंदिरात हात जोडतानाचा, पण तोही मिळणार नाही. कारण ते आहेतच स्वतः नास्तिकच आहेत. ते धर्मबिर्म काही मानत नाहीत, देवबिव काही मानत नाहीत. आणि मग ते त्यांच्या पद्धतीने राजकारण समजवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना अपेक्षित असलेलं. आणि मग त्याच्यामध्ये काय, बाबासाहेब पुरंदरे सॉफ्ट टार्गेट आहे, मी सांगितलं तुम्हाला. बाबासाहेब पुरंदरेंनी चुकीचा इतिहास सांगितला. कोणत्या पानावरती कोणत्या ओळीत सांगितला ते तर सांगा ना. ह्यांचे इतिहासकार कोण? ते म्हणे कोकाटे. कोण कोकाटे? बरं, महाराजांवरती आजपर्यंत रणजित देसाईंनी लिहून ठेवलं, संभाजी राजांवरती आमच्या शिवाजी सावंतांनी लिहून ठेवलं, बाबासाहेबांनी लिहिलं, आमच्या महेंद्रांनी लिहिलं, अनेक लोकांनी लिहिलंय. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने शिवाजी महाराज महाराष्ट्रासमोर आणले. पण घराघरामध्ये जर समजा शिवाजी महाराज कोणामुळे जर पोचले असतील तर ते फक्त बाबासाहेब पुरंदरेंमुळे पोचले. हे नाकारून चालणारच नाही तुम्हाला, आणि हे कोणीही मान्य करतं. मग त्यांची व्याख्यानं असू देत, त्यांची पुस्तकं असू देत, तर काही असू देत. पण आम्हाला इतिहास नाही बघायचा आहे, आम्हाला ते पुस्तक कोणत्या जातीच्या माणसांनी लिहिलं ते बघायचंय. आम्ही आमच्या शिवछत्रपतींचा इतिहास सांगणार नाही आहोत, आम्ही आमच्या मराठेशाहीचा आम्ही इतिहास सांगणार नाही आहोत. आम्ही मराठेशाहीचा इतिहास सांगताना आम्ही त्याच्यामध्ये फोड करणार. फोड काय करणार की बघा पेशव्यांनी चालवलेलं, पेशव्यांनी केलेली गोष्ट काय, पवार साहेब काय चाललंय? तुमच्यासारख्या बुजुर्ग माणसाने या महाराष्ट्र राज्यामधला जातीपातीचा हा भेद गाडला पाहिजे, गाडून टाकला पाहिजे. तुम्ही याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पण तुमच्या स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी म्हणून या सगळ्या गोष्टी करताय तुम्ही. या शरद पवार साहेबांकडे अनेक गुण आहेत, खरंच घेण्यासारखे आहेत, पण ह्याचं काय करायचं? मी त्यांच्या वाढदिवसाच्या वेळेला जेव्हा भाषण केलं होतं त्या भाषणाची माझी पहिली लाईन, तुम्ही पहिली ओळ आज काढून बघा. त्यांचा वाढदिवस होता, त्या वाढदिवसाच्या व्यासपीठावर मी बोललो होतो, आणि तेव्हा मी म्हटलं होतं की असे अनेक विषय आहेत जे आज मला बोलता नाही येणार, कारण हे व्यासपीठ वेगळं आहे. पण हा जातीपातीचा जो चिखल महाराष्ट्रामध्ये होतोय, घडतोय, याला यांचं काय राजकारण करायचं करू देत. माझी महाराष्ट्रातल्या माझी सर्व बांधवांना भगिनींना माझी विनंती आहे, यातनं बाहेर या. यातनं आपल्या हाताला काही लागणार नाहीये. ही सर्व मंडळी फक्त केवळ तुमचा वापर करून घेतील. कुठे गेलं ते मराठा आरक्षण? लाखाचे मोर्चे निघाले, उन्हा तानाबंद माझे बांधव भगिनी सगळे सगळ्या ठिकाणी मोर्चे घेऊन फिरले. काय झालं त्याचं आठवत असेल तुम्हाला? तेव्हा एकटा राज ठाकरे तुम्हाला सांगत होता हे होणार नाही, ह्याला करायचंच नाहीये, ह्याला निवडणुकीसाठी फक्त तुम्हाला उचकवायचं होतं.
त्यांना फक्त तुम्हाला उचकवायचं होतं, त्या उचकवण्यामधनं फक्त मतपत्रात पाडून घ्यायची होती. आता नवीन काढलं, आता ओबीसी समाजाबद्दल काढलं, मग ते प्रकरण आता कोर्टात मध्ये गेलं, मग त्याच्यावरती निवडणुका पुढे ढकलल्या. निवडणुका पुढे ढकलल्या म्हणजे सगळ्या महानगरपालिकांवरती प्रशासक नेमला गेला, म्हणजे राज्य सरकार पण ह्यांच्या हातामध्ये, महानगरपालिकेचा प्रशासक पण ह्यांच्या हातामध्ये, दोन्ही बाजूनी खा. काय हा वैभवशाली महाराष्ट्र आपला, काय इतिहास आपला. अहो 125 वर्ष ज्या मराठेशाहीने, त्याला मराठेशाहीच म्हणतात, त्याला पेशवेशाही नाही म्हणत. सगळ्या 18 पगड जातीचे सगळे लोक होते त्याच्यामध्ये, जे आणले होते, जवळ आणले होते, ते आमच्या शिवछत्रपतींनी आणले होते. सगळ्या समाजातला प्रत्येक जातीमधला माणूस हा स्वराज्यासाठी लढत होता. आमच्या शिवछत्रपतींकडनं, आमच्या महाराष्ट्र राज्यातल्या आमच्या संतांकडनं आम्ही घेतलेली शिकवण कुठे गेली? काय चालू आहे, आपण काय करतो? बरं, हे प्रकरण कॉलेजपर्यंत आलं, हे प्रकरण शाळेपर्यंत गेलं. शाळेमधली मुलं एकमेकांकडे जातीने बघायला लागले, कॉलेजमधली एकमेकांची मुलं जातीने बघायला लागली. हे आमचे पत्रकार बसले, ह्यांच्यामध्ये जातीमध्ये फाटाफूट झालेली आहे. महाराष्ट्राला कोणी हरवू शकलं नव्हतं. महाराष्ट्राला हरवतंय कोण? आमची जात. आमच्या राज्यातल्या जाती आम्हाला नष्ट करायला निघाल्यात. जातीतनं बाहेर पडणार नसतो तर आपण मराठी कधी होणार? आणि मराठी जर समजा होणार नसतो तर आपण हिंदू कधी होणार? कोणत्या हिंदुत्वाच्या गोष्टी घेऊन बसलोय आपण? कसलं हिंदुत्व? जे हिंदू मुसलमान फक्त दंग्यामध्ये जो हिंदू होतो तो हिंदू? या सगळ्यांपासून माझी, महाराष्ट्राच्या सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे, ह्या सगळ्या भामट्यांपासून दूर राहा. हे महाराष्ट्र त्यांच्या स्वार्थासाठी खड्ड्यात घालतील, स्वतःला हव्या असलेल्या पैशांसाठी हे महाराष्ट्राला खड्ड्यात घालतील. कोणाला कशाची चिंता नाहीये. त्या एसटी कर्मचाऱ्यांकडे बघा, 4 महिने 5 महिने अनेक महिने झाले त्यांचे संपत मिटत नाहीये. मी स्वतः पवार साहेबांकडे माणसं घेऊन गेलो होतो. लगेच ह्याच्यावरती आपण तोडगा काढू. अजून तोडगा निघालेला नाहीये, तोडगे निघत नाहीत. गेल्या वर्षीपासून संप सुरू आहे. त्यांची दिवाळी खराब गेली, सगळं खराब गेलंय. एकदा काय ते निश्चित त्यांना सांगा तरी, काय होणार आहे त्यांच्या भविष्यामध्ये, आयुष्यामध्ये. कशाचा कशाला पत्ता नाही आणि आम्हाला कशामध्ये गोंधळून टाकतायत. ह्यांचे रोजचे चालले, ह्याला जेलमध्ये टाक, त्याला जेलमध्ये टाक, हा इथून बडबड करतोय, तो तिकडून बडबड करतोय, आणि आमच्या टेलिव्हिजन चॅनलवरती दुसऱ्या बातम्या नाहीत. आम्ही सगळं विसरून गेलोय. आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती लोड शेडिंग सुरू झालेलं आहे. आमच्याकडे काय नाही, छोटक फुटक बातम्या येतील, संपला विषय. उद्या परत हे भांडायला मोकळे, परत हे काहीतरी बोलतील, परत हा काहीतरी बोलणार. टेलिव्हिजन चॅनल्सना देखील माझी हात जोडून विनंती आहे, बाबांनो, हे पहिलं बंद करून टाका त्यांना. तुम्ही एक निर्णय घ्या की नाही, हे आम्ही दाखवणार नाही. जे महाराष्ट्राचं हिताचं आहे ते एवढंच आम्ही दाखवू. काही गरज नाही 24 तास दाखवायची. चांगलं जर समजा तुम्ही 5 तास दाखवलं ना तरी महाराष्ट्र सुखी होईल. पण ह्या सगळ्यामधनं बाहेर येणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. लोकांना वाटत असेल की हे भोंग्याचं राज ठाकरे राजकारण करतोय. मला राजकारण करायची गरज वाटत नाही. मला जे आहे, हा महाराष्ट्र, हा देश साफ झाला पाहिजे, नीट झाला पाहिजे, सुरक्षित राहायला पाहिजे. माझ्या माता भगिनी ज्यावेळेला रस्त्याने फिरतील, कुठेही जाताना त्यांना सुरक्षित वाटलं पाहिजे. आमच्या महाराष्ट्रामधली, देशामधली जी वयस्कर लोक आहेत, लहान मुलं आहेत, अभ्यास करणारे आहेत, त्यांना या भोंग्यांचा त्रास होता कामा नये. आणि त्याच्यासाठी म्हणून जर समजा उद्या काही केसेस अंगावरती घ्यायच्या झाल्या, माझ्या सकट आम्ही घेऊ. माझ्यावर काहीतरी 100-125 केसेस आहेतच.
मी मागे म्हटलं होतं ना, अस्वलाच्या अंगावर अजून एक केस आला तर काय फरक पडतो. पण या गोष्टींना भीत नाही. मी जाता फक्त परत एकदा आपल्या सर्वांच्या साक्षीने, जे कोणी माझं भाषण ऐकत असतील त्या सर्वांच्या साक्षीने मी सांगतोय, ज्या मुसलमानांना त्यांच्या प्रार्थना करायच्या आहेत, प्रार्थना करा घरात. प्रत्येकाने आपापला धर्म आपल्या घरामध्ये ठेवावा, रस्त्यावरती आणू नये. जेव्हा सणासुदीचे ज्यावेळेला दिवस असतील त्यावेळेला 10 दिवस 15 दिवस आपण समजू शकतो, पण 365 दिवस 24 तास हे नाटक लफडं चालणार नाही यापुढे महाराष्ट्रात. आणि एक गोष्ट सांगतो, आता हनुमान चालीसा सांगितलंय, अजून मी माझ्या पुढच्या भातावातला मी अजून बाण काढलेला नाहीये, तो काढायला मला लावू नका. आणि म्हणून माझी या संपूर्ण राज्य सरकारला माझी हात जोडून विनंती आहे, केंद्राला ही विनंती आहे माझी, की जिथे समाजाला त्रास होतोय असल्या कोणताही धर्म असता कामा नये. जे मुसलमान बांधव आहेत त्या मुसलमान बांधवांना सगळ्यांना सांगा की उद्या कुठच्याही प्रकारचा आपल्याला तेढ निर्माण करायची नाही, आपल्याला दंगली नकोयत, आपल्याला महाराष्ट्रात सगळ्या सुखीचं चांगलं वातावरण आपल्याला महाराष्ट्रामध्ये ठेवायचं आहे. आपण स्वतःहून या सगळ्या मशिदींवरचे लाऊडस्पीकर खाली उतरवा, आपली प्रार्थना आपल्या घरात ठेवा, महाराष्ट्र आनंदी करा. एवढीच फक्त एक इच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.